नर्मदे यार या ठिकाणी आहे ना मी आहे ना कोरली या ठिकाणी होतो. नर्मदा अन्नक्षेत्र पाटीदार समाज या ठिकाणावरून आहे ना मी आत्ता हा अन्नक्षेत्र ह्या अन्नक्षेत्रावरून आहे ना मी कोरली गावातून आहे ना आता पुढे वाकनेर या ठिकाणी जाणार आहे. वाकनेर आत्ता 7 वाजले. 7 वाजता आहे ना थंडी असल्यामुळं तर निघालो आहे आता. तर आत्ता आम्हाला वाकनेर या ठिकाणी जायचं आहे. नर्मदे हे या ठिकाणी कोरली गावामध्ये स्वामीनारायणचं एक मोठं मंदिर आहे. आणि ह्याच ठिकाणी आपण आहे ना हे जे आहे ना हे ना त्या गावातून निघालो. हे गाव आहे एक आपलं MP मध्ये MP मध्य प्रदेश. हे एक गाव नसून कोरली हे एक छोटं गाव आहे. पण ह्या ठिकाणी आहे ना पूर्ण हे कोरली म्हणजे जोपर्यंत आहे ना धार आम्ही ज्या रोडने निघालो तो रोड हे पूर्ण गाव म्हणजे सुजलम सुफलम गाव आहे सगळे इथं. त्या ठिकाणी तेव्हा इथून निघालो असा त्या ठिकाणी इकडं नाही जायचं आपल्याला. या ठिकाणी आपण कोरली गाव पास करून आल्याच्या नंतर हा जो लागतो ना हा हवे हा सरळ गेल्याच्या नंतर इकडं जात मांडवगडवरून आपण कोरलीवरून आलो का नर्मदे यार या ठिकाणी आपल्याला आहे ना राईट मारून आपल्याला सगळं वाकनेर आणि धरमपूर आणि खालघाट ह्या मार्गे आपल्याला धरमपूर खालघाट या ठिकाणावरून जायचं आहे. आपण कोरली गावावरून आलेलो आहे. तर कोरली गावावरून मांडवगडला न जाता आपल्याला सरळ वाकनेर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. ही जी होती ही अजंठा चौकडी होते. अजंठा चौकडी. त्या चौकडीवरून आपल्याला राईट मारायचा. राईट मारून आपण सरळ पुढं वाकनेर या ठिकाणी जाणार. वाकनेर या ठिकाणी आणि तिथून आपल्याला धरमपूर या ठिकाणी आपल्याला पुढे खालघाट धरमपूर आणि महेश्वरी हे राणी अहिल्याबाई होळकर यांचे सासर या ठिकाणी आपण ह्या रोडनी चाललेलो आहे ह्या ठिकाणावरून. तर हे जे आपल्याला इथे ना इंडस्ट्रियल एरिया नसून हे सर्व आहे ना सर्व शेती आहे ना या ठिकाणी सर्व शेती आहे. इंडस्ट्रियल एरिया एकही नाही आणि मोठमोठ्या शेतीचे इकडे व्यवसाय तर शेती भरपूर होते. भरपूर शेतीचं हे आणि ह्याच्या शेतीसाठी हे जे पाणी लागतं हे सर्व नर्मदा मैयाचं पाणी या ठिकाणी मोठमोठं आलेलं आहे. तर हे जे आहे ना आज नर्मदा मैया ह्या ठिकाणावरून आहे ना 4 किलोमीटर अंतरावर 4 किलोमीटरपर्यंत 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत तिकडनं इकडं पाणी आहे. पाणी आलेलं आहे काही कॅनॉलद्वारे आणि काही पाईपलाईनद्वारे. या कारणामुळे इकडे भरपूर शेती इंडस्ट्रियल एरिया नाही आहे आणि गावही लांब आहेत. आज हे वाकनेर आपल्याला ह्या ठिकाणी दिसते 13 किलोमीटर अंतरावरती आहे ना हे गाव आहे. आणि ह्या गावामध्ये जे छोट्या वाड्या असतात ह्या आपल्याला 1-2 किलोमीटर अंतरावरती भेटतात. आणि तिथे आपल्याला ज्या परिक्रमावासींसाठी पूर्ण सेवा दिली जाते. बालभोग भोजन प्रसादी प्रत्येक ठिकाणी हे गावकरी लोक करत असतात आणि खरोखर अप्रतिम व्यवस्था आहे. व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केली जाते. हे जे सकाळी सर्व परिक्रमावासी सकाळी लवकर उठून निघाले कारण थंडी जास्त आहे. थंडी जास्त असल्यामुळं थोडंसं अर्धा-पाऊण तास लेट होतात. पण 3:30-4लाच उठतात. 3:30-4ला एवढी थंड पाण्याने आंघोळ करून पूजा करूनच निघावं लागतं. पूजा करून निघतात. आजही आम्ही 5:30-5:45ला उठून आंघोळ करून पूजा करून निघले 7 वाजून 10 मिनिटांनी. हे ठिकाण हे परिक्रमावासी या ठिकाणावर हे पाठीमागून काय येतात आणि काही या ठिकाणावरून पुढे आम्ही 13 किलोमीटर अंतरावरती नर्मदे बघा आपण आहे ना नर्मदे बडगाव खेडे या ठिकाणी आलेलं आहे. हे जे आहे हे आपल्याला बडगाव खेडे वाकानेर रोडवरती आहे
आणि आपण वाकानेर रोडवरून धरम नर्मदे 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 या ठिकाणी आपण पुढे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना वाकनेर रोडवरती आहे. तर आम्ही आहे ना कोरली गाव पार करून आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना आणि ह्या आम्हाला ज्यावेळेस परिक्रमा रोडवरती सर्व बागा लागल्या, केळी लागली, बाकीच्या सर्व पीक लागले, पण जी मोसंबी लागली नव्हती ती सुद्धा आज या ठिकाणी आहे ना कोरली गाव आणि वाकनेर रोडवरती आहे ना हे मोसंबीच्या बागा आहेत. या ठिकाणी हे पा या ठिकाणी या मोसंबीच्या बागा आहेत इकडनं आहे आणि दोन्ही साईडनी मोसंबीच्या बागा त्यामधून आमचा रोड आहे, परिक्रमा मार्ग आहे. त्या दोन्ही मोसंबीच्या बागांच्या मधून आमचा एक परिक्रमा मार्ग आहे त्या ठिकाणी. आणि आम्हाला आता जे पुढे येणार आहे ते वाकनेर येणार आहे. वाकनेर हे 10 किलोमीटर अंतर आहे बाकी नर्मदे यार. तर इथे तेच इंडस्ट्रियल एरिया नसून मोठमोठ्या कंपन्या नसून हे त्या जे आहे हा शेतीचा व्यवसाय हा एवढा मोठ्या प्रमाणात चालतो इथं. आणि ह्याच शेतीच्या व्यवसायावरती मोठमोठ्या कंपन्यासुद्धा चालतात. ह्या ज्या शेतीचे जे पीक करतात त्याच्यावरती ते मका आहे, तुमची तूर आहे, हां आताशी छोटे लावलेले आहे, आताशी हे जे आहे ना अजून लहान लहान आहे. आणि मका, तूर, हरभरा, नर्मदे हरभरा ह्या ठिकाणी हरभरा आहे, मका आहे, तूर आहे, मटकी आहे. जेवढी पिकं येतात नाही ते सर्व आहे ना पिकं आहे ना हे जे आहे ना मोठ्या प्रमाणात घेतली जातात. एक जे असा शेतकरी आहे का त्याच्या घरी 10 ट्रक गाड्या लोड होतात या ठिकाणी. आणि हे जे हळद पण आहे बघा या ठिकाणी हळद पण आहे, हळदीचाही मोठा प्लॉट लागलेला आहे आपल्याला. हे हळदीचा पण प्लॉट आहे परिक्रमा रोडवरती. आपण ज्यावेळेस परिक्रमा मार्ग आहे आपला या मार्गावरती हळदीचा पण मोठा प्लॉट आहे. आणि इथून ज्या बागा पण आहे ना मोठमोठ्या आहे ना, आता पुढे पण एक मोसंबीची बाग आहे. जवळजवळ सर्वात मोठमोठे प्लॉट आहेत, 5-5, 10-10 एकरमध्ये आहेत. इकडे एकर न म्हणून इथं यांचा आहे ना एक बिघा म्हणला जातो मोठा, आणि इकडे एकर समजत नाही या लोकांना. एकर म्हणजे यांना लय छोटं आहे, यांचा बिघा म्हणजे सगळ्यात मोठं. बिघा म्हणजे अर्धा 20 गुंठ्याचा बिघा. हां 1 बिघा, 2 बिघे, 4 बिघे असं या प्रमाणात चालत यांचं, एकर नसून बघा या ठिकाणी. आणि आम्हाला एक पुढे आहे ना ह्याच परिक्रमा मार्गावरती एक मंदिर आहे त्या ठिकाणी आम्हाला समोर दिसते नर्मदे. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा जो बाग दिसतो ना हा पूर्ण संत्री त्या ठिकाणी बघा. हे जे तुम्हाला दिसतात या ठिकाणी संत्र लागलेली. आणि हे या ठिकाणी आपण आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हे, या मार्गावरती आपल्याला आहे ना संत्री या ठिकाणी वरती हे बघा हे ठिकाणी नर्मदे यार. आणि हे बघा नर्मदे यार या ठिकाणी आपण पाहतोय हा पंचमुखी हनुमान मंदिर आहे ना. आपल्याला आहे ना वाकनेर रोडवरती आहे ना आणि कल्याण रोडवरती आपण हनुमानाचं पंचमुखी दर्शन पुढच्या परिक्रमेसाठी निघालो आहे.